श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पितृपक्षात श्राद्ध, तर्पण, पिंडदान यापैकी काहीच केलं नसेल तर सर्व पितरी अमावस्याला एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून नक्की लावा. 100 जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल, पितृदोष नष्ट होईल, घरात भरभराट येईल. नमस्कार मंडळी, सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षाचा शेवट येत्या रविवारी 21 सप्टेंबर 2025 रोजी होत आहे. हा दिवस आहे सर्व पितरी अमावस्या. यालाच मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. सर्व पितरी अमावस्या म्हणजे काय? या दिवशी ज्यांना त्यांच्या पूर्वजांचा मृत्यू दिनांक माहीत नाही किंवा काही कारणाने पितृपक्षामध्ये श्राद्ध, तर्पण, पिंडदान राहून गेले असेल, त्यांचं सर्व श्राद्ध या एका दिवशी केलं जातं. म्हणूनच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जर आई वडील हयात नसतील तर काय करायचं? घरात मोठा पुत्र असेल तर त्याने श्राद्ध करावं. नसल्यास इतर मुलांनी किंवा जावयाने, दिरानेही श्राद्ध करू शकता. काहींना शक्य नसेल तर फक्त तीळ तर्पण आणि ब्राह्मणांना भोजन घालणं हे सुद्धा पुरेसं आहे. पितृ अमावस्येला जर फक्त हा एक उपाय प्रदोष काळात केला तर 7 जन्मांचं दारिद्र्य पण नष्ट होईल. तिन्ही सांजेला हा उपाय केल्यावर पितृदोष कायमचा शांत होतो, शमतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे असा उपाय जो पितृ अमावस्याला प्रदोष काळात केला तर तुमच्या घरातील पितृदोष, संकट आणि गरिबी कायमची दूर होईल. पाण्याच्या काठावर उभे राहा. आपला चेहरा दक्षिणेकडे करा. दिवा तुपाने भरा. दिवा लावताना जागरूकतेने आपल्या पूर्वजांचं स्मरण करून नमस्कार करा. दिवा दक्षिणेकडे ठेवून शांतपणे प्रार्थना करा. हे देव्या, माझ्या पितृजनांच्या शांतीसाठी हा दिवा समर्पित आहे. त्यांच्या कृपेने आमच्या घरात समृद्धी येऊ. नदी, तलाव किंवा कोणतंही वाहतं पाणी असलेलं ठिकाण निवडा. कारण पाणी हा आपल्या पूर्वजांशी जोडणारा सर्वात पवित्र मार्ग आहे. नेहमी लक्षात ठेवा, दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे. दक्षिण दिशा म्हणजे पितृलोकाची दिशा. दिवा तयार करा. शुद्ध तूप वापरा. कापसाची वात करा. फुलं, थोडं अक्षता म्हणजेच तांदूळ आणि शक्य असेल तर काळं तीळ बरोबर घ्या. तिन्ही सांजेला दिवा लावा. शांतपणे हात जोडून पितरांना नमस्कार करा. तिसरी सांज सायंकाळी प्रदोष काळात सूर्यास्ताच्या आधी किंवा नंतर 30 मिनिटे हा दिवा सर्वात प्रभावी मानला जातो. या वेळेला लावलेला दिवा पितृदोष शमवतो. प्रार्थना. दिवा लावताना मनात साधं वाक्य म्हणा. ओम पितृभ्य स्वधा नमः. असं केल्याने तुमचं मन, तुमचे पितर आणि तुमचं घर या तिन्हींचं शांतीकरण होतं. हा उपाय सातत्याने पितृ अमावस्याला तिन्ही सांजेला केल्यावर घरात पैशाची वाढ होते, पितरांचं समाधान होतं, वादविवाद कमी होतात, आरोग्य सुधारतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7 जन्मांचा दरिद्रपणा नष्ट होतो. दिवा पाण्यात फेकू नका. फक्त तुपाचे थेंब प्रवाहात सोडा. श्रद्धा हाच सर्वात मोठा मंत्र आहे. कोणताही मोठा खर्च नाही, फक्त श्रद्धा, वेळ आणि पवित्र मन. मित्रांनो, आपल्या पितरांचा आशीर्वाद असेल तर जीवन कधीच अडचणीत राहत नाही. त्यामुळे या पितृ अमावस्याला तुम्ही तिन्ही सांजेला प्रदोष काळात हा उपाय नक्की करा. तुमच्या घरात दरिद्रीपणाऐवजी सुख, समृद्धी कायमची वास करेल. हा उपाय सर्वांनी करायला हवा, म्हणून हा व्हिडिओ आत्ताच सर्वांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.